गणेशाय नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. तुका म्हणे. श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या सार्थ नावाप्रमाणेच त्यात ईश्वरी ज्ञान अमृताचे शब्दशब्दी दर्शन घडते. म्हणूनच तुम्ही हे निवेदन मनापासून ऐका. तुमचे कान सुखावतील आणि अंतकरण एका अपूर्व आनंदाने भरून जाईल. माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत. जे इये गीतेची अक्षरे, जे तुली का कर्णद्वारे, रिघती ते तुले होती पुरे, अश्वमेध की. माऊली या ओवीमध्ये म्हणतात की गीता श्रवणाच्या माध्यमातून या गीतेची म्हणजेच ज्ञानेश्वरीची जितकी अक्षरे कानाद्वारे अंतकरणात प्रवेश करतील तितके अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य त्या भाग्यवंतास प्राप्त होईल. अध्याय 2 सांख्ययोग भाग 1. मग संजय धृतराष्ट्रांना म्हणाला, महाराज, त्या ठिकाणी अर्जुन हा शस्त्रत्याग करून स्नेहमोहाने ग्रासून शोकाने व्याकुळ होऊन त्याच्या डोळ्यात आसवे गोळा झाली. रणांगणावर आपल्या स्वजनांना समोर पाहून त्याच्या मनात मोह जागला. त्याचे मन दया करुणेने द्रवले. ज्याप्रमाणे पाण्यात पडलेले मीठ पाण्यात मिसळते, आकाशात गोळा झालेले ढग वाऱ्यावर विरून जातात, तसा अर्जुन मनोमन द्रवला. ज्याप्रमाणे एखादा राजहंस चिखलात अडकावा, तसा अर्जुन हा सुद्धा मोहाच्या गर्तेत अडकला. तो ममतेने व्याकुळ झाला. त्याचे मुख म्लान दिसू लागले. तेव्हा अशा मोहात अडकलेल्या अर्जुनास पाहून श्रीकृष्ण भगवान त्याला म्हणाले, अरे अर्जुना, जरा तुझा तूच नीट विचार करून पहा की या प्रसंगी तुझी ही अशी अवस्था योग्य आहे का? तुला काय कमी पडले आहे का? तू कशाचा इतका शोक करतो आहेस? काय करायचे बाकी राहिले आहे का? अरे हा खेद का, कशासाठी अन कोणासाठी? अरे एरवी कधीही तू या अन अशा अयोग्य गोष्टींचा विचार करत नाहीस. तू कधी धीर सोडत नाहीस. अरे तुझे साधे नाव जरी ऐकले तरी अपयश तुझ्यापासून दूर पळून जाते ना. तू एवढा शौर्याचा केवळ निधी आणि क्षत्रियांचा मुकुटमणी असताना, तुझ्या पराक्रमाचा डंका सर्वत्र वाजत असताना हे असे का बरे वागतो आहेस? तू युद्धात साक्षात भगवान शंकर ह्यांना जिंकलेस. तू निवात कवचादी दैत्यांचा समूळ नाश केलास. तू गंधर्वांच्या वरही विजय मिळविलास. त्यांना तुझे यश गाण्यास भाग पाडलेस. अर्जुना, अरे तुझ्याशी तुलना करू गेले तर हे अवघे त्रैलोक्यही अल्प वाटते, इतका तुझा पराक्रम मोठा आहे. असे असताना आज या समरांगणी मात्र तू मोहाने ग्रासून क्षात्रवृत्तीचा त्याग करून खाली तोंड घालून बसला आहेस. हे योग्य आहे का रे? अरे पार्था, तू विचारी विवेकी आहेस, पण जसे अंधाराने सूर्याला गिळावे तसे तुला माया मोहाने का बरे ग्रासले आहे? अरे बाबा, नीट विचार कर. हे बघ, वारा कधी ढगांना घाबरतो का? अमृताला कधी मरण येते का? विचार कर की अग्नी लाकडाला जाळतो का लाकूड अग्नीला गिळून बसते? आता असा सुद्धा विचार करून पहा की मिठाने कधी पाणी विरले आहे का? इतर कशाच्या संगतीने कधी काळकूट विषाचा नाश झाला आहे का? कधी बेडकानेच सापाला गिळलेले तू पाहिले आहेस का? बरं मला सांग की कधी कोल्ह्यानेच सिंहाशी झुंज दिली आहे का? नाही ना. मग तूच आजच्या या अशा वर्तनाने त्या अशक्य गोष्टी घडल्यासारखे का दाखवतो आहेस? माझे तुला आता हेच सांगणे आहे की तू लवकर विवेकाने त्या मोहाचा त्याग कर. तुझ्या अधीर मनाला धीर दे आणि प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य दाखव. असा हा वेडेपणा सोडून दे. उठ, जागा हो, हातात शस्त्र घे. कारण लक्षात घे, रणांगणावर दया आणि करुणा ह्यांना कधीच थारा द्यायचा नसतो. अर्जुना, तू जाणता आहेस, ज्ञाता आहेस, ज्ञानी विवेकी अनविचारी आहेस. मग तूच विचार करून पहा ना की तुझे रणांगणावरचे हे वर्तन योग्य अन समायोचित आहे का? श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणाला, अरे पार्था, तुझे हे वर्तन, तू आजवर जी कीर्ती, यश, नावलौकिक मिळवलास त्याचा नाश करणारे, तुझ्या परलोक प्राप्तीत सुद्धा हेच वर्तन अडथळा आणणारे आहे.
म्हणून आता तू हे दुःख असे करत बसू नकोस. पूर्ण धैर्यवान हो. आप्तांचा विषाद मनात आणू नकोस. ते माझे आप्त स्वकीय आहेत ही गोष्ट निदान आता या जागी तरी विसरून जा. तुझे हे युद्धाचे नाकर्तेपण तुझ्या यश कीर्तीस काळिमा आणणारे आहे. त्याचा त्याग कर. अजूनही वेळ गेलेली नाही. तुझे नेमके हित कशात आहे याचा तू द्रष्टेपणाने विचार कर. हे कौरव तुझे भाऊबंद आहेत, स्वजन आहेत, हे यापूर्वी तुला काय ज्ञात नव्हते का? मग आत्ताच त्यांच्याबद्दल तुझ्या मनात ही दया, माया अन करुणा तरी का? ह्या गोष्टी तुला आधीपासून माहीत होत्या ना? मग आत्ताच हा खेद, हे दुःख का करतो आहेस? या आधीही तुम्हा अपक्ष पक्षात मतभेद, कलह, भांडणे असे युद्धजन्य प्रसंग झालेले आहेत ना? मग त्यांच्याशी वैर हे काय नवीन आहे का? मग आत्ताच तुझ्या मनात हा मोह, ही ममता का जागली आहे? अर्जुना, हे संपूर्णपणे चुकीचे अन वाईट आहे. जर तू या मोहात असाच अडकून पडलास तर तुझ्या आजवरच्या लौकिकाला तर तुला मुकावे लागेलच, त्याबरोबर तू इह परलोकास सुद्धा अंतरशील. ही तुझ्या मनाची दुर्बलता एका क्षत्रियास न शोभणारी आहे. त्यामुळे तुझेही कल्याण होणार नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने परोपरीने अर्जुनास समजावून सांगत असतानाही त्याकडे लक्ष न देता अर्जुन त्यांना म्हणतो, देवा, अरे तू मला इतके सांगायची गरज आहे का? अरे खरोखरच या संग्रामाची गरज आहे का? ह्याचा तूच आधी थोडासा विचार कर ना. देवा, अरे हे युद्ध नाही तर हा आत्मनाश आहे. हे पापाचरण आहे. आम्हीच आमच्या थोरांच्या जीवावर उठावे असा दुर्दैवी प्रसंग आमच्यावर आला आहे. अरे माता पित्यांची सेवा करावी, त्यांना संतोष द्यावा आणि मग आपणच त्यांचा वध करावा, हे योग्य आहे का रे? अरे कृष्णा, अरे साधू संत सज्जन ह्यांचे वंदन, त्यांचे पूजन का त्यांची निंदा करायची? अरे या माझ्या बांधवांचे, माझ्या पूज्य गुरुजनांचे माझ्यावर किती उपकार आहेत. अरे मी खरं तर त्यांचा ऋणी राहायला हवे. त्यांच्याबद्दल मनात वैरभावना धरायची ही गोष्ट मी जर स्वप्नातही करू शकत नाही तर मग मीच माझ्या हातांनी त्यांचा वध कसा करू? त्यापेक्षा आमच्या जगण्यालाच आग लागो. जी विद्या आम्ही मिळवली तीच विद्या आम्ही आमच्या स्वकीयांना मारण्यासाठीच वापरायची का? अरे माधवा, या अर्जुनाला या गुरु द्रोणाचार्यांनीच घडवला, तयार केला. त्यांचे माझ्यावर असंख्य उपकार असताना त्यांची परतफेड मी त्यांनाच मारून करायची, हे किती योग्य आहे? ज्यांच्या कृपेने मला वरप्राप्ती झाली त्यांच्यावरच उलटण्यासारखा मी काय क्रूर दृष्ट भस्मासूर आहे का? देवा, प्रसंगी वरून शांत दिसणारा सागर हा कधी ना कधी तरी खवळतोच, पण तसा क्षोभ, क्रोध हा कधी द्रोणाचार्यांच्या मनात झालेला आम्ही स्वप्नातही पाहिला नाही. एक वेळ अनंत आभाळाचे मोजमाप करता येईल, पण द्रोणाचार्यांच्या अंतकरणातील प्रेमाची, मायेची खोली मोजता येणार नाही. कदाचित अमृत आंबून जाईल, कालगतीने वज्रही भंग पावेल, पण कितीही अन कसा कोणताही प्रयत्न केला तरी गुरु द्रोणाचार्य यांच्या मनास कधीच क्रोध येणार नाही. मातेच्या मनात स्नेह पाझरतो, पण गुरुदेवांच्या ठिकाणी तर मूर्तिमंत दया वसलेली आहे. पुढे अर्जुन कृष्णास असेही सांगतो की, कृष्णा, माझे आचार्य म्हणजे दयेचा उगम, गुणांची खाण अन ज्ञानाचा अथांग सागर आहेत. ते इतके महान आहेत की त्यांची आमच्यावर इतकी कृपा आहे की त्यांच्या हत्येचा साधा विचारही आमच्या मनात आणता येणार नाही. अशा या पूज्य अनवंदनीय श्रेष्ठींना मारावे अन मग आम्ही राज्यसुख भोगावे, ही गोष्ट आमचा प्राण गेला तरी माझ्या मनात कधीच येणार नाही. कृष्णा, अरे गुरुदेवांना मारून राज्यसुखच काय, पण उद्या आम्हाला अगदी इंद्राधिक सुख मिळणार असले तरी ते आम्हास नको. त्यापेक्षा प्रसंगी शिक्षा मागितलेली बरी. नाहीतर सरळ सरळ सर्वसंग परित्याग करून डोंगरदरीत जाऊन बसावे, पण श्रेष्ठांवर कदापि शस्त्र धरू नये हे उचित. देवा, नवीन धार लावलेल्या बाणांचे जिवारी घाव करून त्यांच्या रक्ताने भिजलेले, रक्ताने माखलेले किंवा स्वजनांच्या रक्तात बुडालेले भोग आम्ही भोगावेत काय? असे भोग मिळून तरी काय उपयोग?
असे हे रक्तलांछित भोग भोगणे ही तुझी इच्छा. मी युद्ध करावे ही इच्छा आणि त्यासाठी तू करत असलेला कर्मयोगाचा युक्तिवाद हा मला बिलकुल पसंत नाही, मान्य नाही. परंतु अर्जुनाने अरे कृष्णा मी काय म्हणतो ते ऐक असे सांगूनही श्रीकृष्णाच्या मनाला मात्र अर्जुनाच्या बोलण्याचा कोणताच भाग पटला नाही. जेव्हा ही गोष्ट अर्जुनाच्या लक्षात आली त्यावेळी तो थोडेसे आर्जव करीत म्हणाला, हे माधवा, तुला माझ्या बोलण्याकडे काहीच लक्ष द्यायचे नाही का? कृष्णा, हे बघ, माझ्या मनात जे काही होते ते कोणताच आडपडदा न राखता मी तुला सर्व काही सविस्तरपणे सांगितले आहे. आता यापेक्षा खरे काय ते तू जाणतोसच. हे बघ, ज्यांच्याशी आमचे वैर आहे असे ऐकताच खरं तर आम्ही प्राण सोडावेत, तेच आज इथे या रणभूमीत आमच्या समोर उभे आहेत. असे असताना त्यांना मारावे का त्यांना सोडून द्यावे का आम्हीच हे युद्ध सोडून जावे? यातले चांगले काय, वाईट काय, योग्य अयोग्य काय, तेच आता कळेनासे झाले आहे. माधवा, आता या क्षणी माझे चित्त हे मोहाने इतके ग्रासून गेले आहे की आम्हास या क्षणी काय करायला हवे अन काय नको हेच नीट कळेनासे झाले आहे. हेच खरे. डोळ्यावर पडदा आला की मग जवळ असलेली गोष्टही दिसेनाशी होते तसे झाले आहे. देवा, आता मी भ्रमलो आहे. माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे. माझे हित काय अन अनहित काय हे कशात आहे ते मला कळेनासे झाले आहे. तेव्हा हे कृष्णा, तूच आमचा खरा पाठीराखा आहेस, रक्षण करणारा आहेस, हित करता आहेस. तेव्हा आता तूच मला योग्य मार्गदर्शन कर. देवा, आमचा गुरु, बंधू, रक्षक अन संकट काळी रक्षण करता सुद्धा तूच आहेस. ज्याप्रमाणे सागर नद्यांचा अव्हेर करत नाही, गुरु कुपात्र शिष्यास किंवा शरणागतास दूर लोटत नाही. जर मायच पुत्रास सोडून गेली तर त्याचा सांभाळ कोण करणार, त्याला कोण वाचवणार? त्याप्रमाणे हे मधुसूदना, तू हा एकच आमचा आधार आहेस, तूच आमचा रक्षण करता आहेस. प्रभू, मी तुला आतापर्यंत जे काही स्पष्टपणे सांगितले ते जर तुला पटत नसेल तर हे दयाघना, जे धर्मास धरून अन ज्यात आमचे सर्वार्थाने हित असेल, कल्याण असेल असे हितकारक मार्गदर्शन तू आम्हाला कर. प्रभू, मी हे जाणतो आहे की नव्हे, माझ्या मनाची खात्री झाली आहे की तुझ्या उपदेशाशिवाय माझ्या मनातली ही मोहाची भ्रांती दूर होणार नाही. या ठिकाणी पृथ्वीचे राज्य किंवा प्रत्यक्ष इंद्रपद मिळाले तरी माझ्या अंतकरणात उत्पन्न झालेला हा मोह दूर होणार नाही. ज्याप्रमाणे एकदा भाजलेले बी जमिनीत पेरले, त्याला कितीही खतपाणी घातले तरी ते उगवत नाही, किंवा सरणाऱ्या आयुष्याला एका अमृताशिवाय अन्य कोणतेही औषध वाचवू शकत नाही, त्याप्रमाणे मिळणारे राज्यभोग किंवा संपत्ती ही मला या मोहपाशातून बाहेर काढायला कदापि उपयोगी पडणार नाही. त्यासाठी हे ईश्वरा, केवळ तुझी कृपाच व्हायला हवी. याप्रमाणे क्षणभर भ्रम दूर झालेला अर्जुन कृष्णाशी थोडा बोलला, पण परत त्याला या स्वजनांच्या मोहाने झपाटलेच. अर्जुनाची ही स्थिती ज्ञानेश्वर महाराजांनी मोहरूपी काळसर्पाने ग्रासलेला अर्जुन अशा यथार्थ शब्दात केली आहे. ते असे म्हणतात की हृदयात कारुण्याची उकळी आहे, ती संधी साधून त्या मोहसर्पाने अगदी मर्मस्थानी दंश केलेला असल्यानेच त्या विषाचा दाह झाला नाही तर नवल. तेव्हा त्या काळसर्परूपी मोहास दूर करण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्ण रूप गारोडी पुढे झाला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मोहाने ग्रासलेल्या अर्जुनाचे सर्वतोपरी रक्षण आता हा श्रीकृष्ण गारोडीच त्याच्या अद्भुत लीलेने सहज करेल. मोह हा जणू मानवी मनास ग्रासणारा एक भयानक सर्प आहे. हे जाणूनच मी इथे सर्प गारुडी असे रूपक केले आहे. त्याप्रमाणे आकाशातील ढगांनी दैदिप्यमान सूर्य झाकोळावा तशी इथे अर्जुनाची करुण अवस्था झाली आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये वणवा लागलेल्या डोंगराची जशी जीवघेणी होरपळ होईल, अर्जुन हा मोहाने व दुःखाने आता तसाच जर्जर झाला आहे. ज्याप्रमाणे डोंगरावरचा वणवा हा मेघाच्या शतधारांनीच शांत होतो, त्याप्रमाणे अर्जुनावर आपली कृपावृष्टी करण्यासाठी इथे श्रीकृष्ण घननीळ पुढे आला आहे.
त्या श्रीकृष्ण रूपातल्या मेघाची वीज म्हणजेच त्यांच्या शुभ्रदंत पंक्ती आणि त्याने भाषण हीच जणू काही कडकडणारी वीज होय. आता तो श्रीकृष्ण रूपी मेघ आपल्या कृपेची बरसात करेल आणि त्यानेच अर्जुन रूपी पर्वत शांत होईल. त्यालाच ज्ञानाचे विवेकाचे अंकुर फुटतील. ती कथा मी आता तुम्हास सांगतो, तेव्हा तुम्ही तिच्या श्रवणासाठी सादर व्हा. अशी निवृत्तीनाथांचा दास तुम्हास प्रेमळ विनवणी करतो आहे. कृपा त्या ज्ञानेश्वरीची करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची. रामकृष्ण हरी. गीता भागवत ज्ञानेश्वरी.